झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी-आर-पी मध्ये यावेळी मोठा बदल झाला आहे। काही मालिकांच्या टी-आर-पी स्थिर आहे तर काही मालिकांच्या टी-आर-पी मध्ये मोठी वाढ झाली आहे। तसेच नेहमी नंबर 1 असणाऱ्या तारीणी या मालिकेने नंबर 1 चं स्थान गमावलं आहे। मात्र तारीणी या मालिकेने नंबर 1 चं स्थान गमावण्याचं वेगळं कारण आहे। तसेच सनई चौघडे आणि कमळी या मालिकेच्या महासंगमचा टी-आर-पी रिपोर्ट आता समोर आला आहे। पाहूयात यावेळी झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बनली आहे नंबर 1, कोणत्या मालिकेने मिळवलं आहे टॉप 5 चं स्थान आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये। पाहूयात याबद्दलचा सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या 20व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 7 वरती आहे शुभ श्रावणी ही मालिका 1.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ श्रावणी या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही। मागील आठवड्यात देखील मालिकेची टी-आर-पी सेमच होती। मात्र शुभ श्रावणी या मालिकेच्या आगामी भागामध्ये शुभ आणि श्रावणीचं लग्न होणार आहे। मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे। 1 जून पासून या मालिकेच्या त्या ट्विस्टला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आगामी ट्विस्ट नंतर मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील खूप मोठी वाढ होऊ शकते। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 1.5 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ने अशी मोठी घसरण झाली आहे। तर नंबर 5 वरती आहे दीपज्योती ही मालिका 2.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत दीपज्योती या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ने मोठी घसरण झाली आहे आणि दीपज्योती या मालिकेने टॉप 4 चं स्थान गमावलं आहे। दीपज्योती ही मालिका सुरुवातीपासूनच नेहमी टॉप 3 मध्ये असायची। मात्र मालिकेच्या टी-आर-पी मध्ये आता उतरती कळा लागली आहे। मालिकेची टी-आर-पी घसरत चालली आहे। तर टॉप 4 मध्ये आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 2.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत देव माणूस मधला अध्याय या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही। देव माणूस मधला अध्याय या मालिकेत डिंपलची एंट्री झालेली आहे। मालिकेत धमाकेदार ट्विस्ट सुरू असून सुद्धा मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। मालिकेच्या टी-आर-पी मध्ये दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे। तर टॉप 3 मध्ये आहे विण दोघांतली ही तुटेना ही तेजश्री प्रधानची मालिका 2.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। विण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सध्या धमाकेदार ट्विस्ट सुरू असून सुद्धा प्रेक्षक या मालिकेला जास्त पाहत नाहीयेत। विण दोघांतली ही तुटेना या मालिकेत समर स्वानंदीला प्रपोज करणार आहे आणि समर स्वानंदीच्या प्रपोजचा भन्नाटरित्या असा मोठा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे। त्यामुळे यानंतर मालिकेच्या टी-आर-पी मध्ये वाढ होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर टॉप 2 मध्ये आहे तारीणी ही मालिका 2.3 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तारीणी या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मात्र तारीणी या मालिकेने नंबर 1 चं स्थान गमावलं आहे। तारीणी या मालिकेने नंबर 1 चं स्थान गमावण्यामागे सनई चौघडे आणि कमळी या मालिकेचा महासंगम आहे। कारण नंबर 1 च्या स्थानावर आहे सनई चौघडे आणि कमळी या मालिकेचा महासंगम। कमळी आणि सनई चौघडे या मालिकेच्या महासंगमने मिळवला आहे 2.6 चा बंपर टी-आर-पी। या 2 मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि या महासंगमने मोठा टी-आर-पी मिळवत झी मराठी वाहिनीच्या नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान मिळवला आहे। तर हा होता 20व्या आठवड्याचा म्हणजे 16 मे ते 22 मे चा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टी-आर-पी रिपोर्ट। झी मराठी वाहिनीच्या या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी-आर-पी मध्ये वाढ होते का की याहूनही अधिक घसरण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तसेच येणाऱ्या दिवसात झी मराठी ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनते का, तसेच स्टार प्रवाह वाहिनीला मागे टाकते का की स्टार प्रवाह वाहिनी सदैव महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनत राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे टी-आर-पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्टार प्रवाह टी-आर-पी रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टी-आर-पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।